आता आपण सध्या जे सगळे इथं उपस्थित आहोत तर त्याच्यामध्ये आपला इंट्रोडक्शनचा कार्यक्रम सुरू आहे. सो त्यामध्ये सुरुवातीलाच ज्याचं नाव आहे तो आहे सूरज सावंत, जो हा सेक्शन कंडक्ट करणार आहे. सो मी सूरज सावंतला रिक्वेस्ट करते की त्यानं त्याचं इंट्रोडक्शन द्यावं. माझं नाव सूरज सावंत. 10वी झाल्यानंतर कॉलेज ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. त्याच्यानंतर मी एका कंपनीत प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉबला आहे. तिथं मी परचेसला असतो आहे. आणि माझं लग्न झालं आणि एक मुलगी आहे मला. मुलगी माझी खूप गोड आहे. तिचं नाव आहे वेणू. बस मी आता स्टेजवर बोलवत आहे विवेक कांबळे. किती वेळात इंट्रोडक्शन द्यायचं हे पहिल्यांदा सांगा. 2 मिनिट, 5 मिनिट, 10 मिनिट, अर्धा तास, शॉर्टमध्ये. बरं ठीक आहे. केव्हाच्या आधी सांग. माझं नाव विवेक तानाजी कांबळे. लग्न अगोदरचं आणि लग्नानंतरचं दोन्ही. आणि दुसरी गोष्ट, बरं, 10वी नंतर मी गव्हर्मेंट पॉलिटेक्निक कोल्हापूर इथं सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केला. त्यानंतर डॉक्टर डी वाय पाटील इंजिनिअरिंग कॉलेजला सॉफ्टवेअरमध्ये इंजिनिअरिंग केलं. त्यानंतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाममधून BSNLमध्ये ज्युनियर टेलिकॉम ऑफिसर आहे, जी की क्लास 2 पोस्ट आहे. आणि मला लिटरेचरमध्ये आवड होती म्हणून मी त्यानंतर एक्सटर्नल BA इंग्लिश पण केलं. आणि आता सध्या मी माझं लॉ परस्यू करतो आहे. माझं लग्न झालं आहे. मला एक छान सुंदर बायको आहे. आई, वडील, भाऊ, आम्ही सगळे एकत्र कुटुंबात राहतो. ठीक आहे, थँक्यू. अशोक नंदे. हॅलो, सर्वांना नमस्कार. माझं नाव अशोक नंदे. मुलांना बऱ्यापैकी माहिती आहे. इंट्रोडक्शन माझं द्यायचंच आहे मला, कारण तसा एक किस्सा आहे, तो नंतरनं मी सांगणार आहे आपल्याला. आणि मी सध्या आत्ता 19 मेला मला 16 वर्ष पूर्ण झाली. मी कोल्हापूर पोलीस दलात कार्यरत आहे, पोलीस नाईक या पदावर. आमचं गेट टुगेदर पण नुकतंच झालं आहे. मला 2 मुलं आहेत. मोठा मुलगा 7 वर्षाचा आणि लहान 2 वर्षाचा आहे. मोठ्याचं नाव श्री आहे, लहान आहे देवांश. आणि छान फॅमिली आहे आमची, एकत्र आहे आम्ही सर्व. आर्ट्समध्ये आवडतो. 10वी नंतर मी BCS केला, विवेकानंद कॉलेज. त्यानंतर पुण्याला होतो MCSला. पुण्यामध्येच मी जॉब करून 2018पर्यंत पुण्यामध्येच होतो. त्यानंतर 2014ला मी मॅरिड झालो. मला ट्विन्स बॉईज आहेत. आणि सध्या 2019पासून मी 3 वर्ष झाले बँगलोरमध्ये आहे. आणि कोविडमुळे आता सध्या वर्क फ्रॉम होम चालू आहे. बट अगेन ऑफिस रिज्यूम झाल्यानंतर मला बँगलोर जावं लागेल. या, दॅट इज ऑल. थँक्यू. मी जसं कादंबरी म्हणाली, माहेरची शुभांगी महावीर पाटील आणि सासरची शुभांगी आशिष मुर्चिटे. 10वी नंतर मी BSc केलं विवेकानंद कॉलेजमध्ये. तिथे परत नागाव हायस्कूलच्या काही मित्रमैत्रिणींची साथ लाभली, जे की 3 वर्ष आम्ही खूप आनंदात घालवली. त्याच्यानंतर CDACसाठी मी मुंबईत होते. जेव्हा CDACसाठी गावातून बाहेर पडले, त्याच्यानंतर 2007पासून गावातून ऑलमोस्ट बाहेरच आहे. CDAC नंतर पुण्यामध्ये सॉफ्टवेअर कंपनीमध्ये जॉब करते. आणि आत्ता पण मी पुण्यातच आहे, पण कोविडमुळे गेले 2 वर्ष वर्क फ्रॉम होम सुरू आहे. तर इथं इचलकरंजीमध्ये यड्राव हे माझं सासर, जिथं मी सध्या आहे. पण अगेन आता वर्क रिझ्यूम होतं आहे, तर मी आता परत पुण्यामध्ये आहे. मला एक 4 वर्षाची मुलगी आहे, जिचं नाव इरा. माझी ओळख, माझं नाव, माहेरचं नाव तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. सासरचं नाव डॉक्टर कादंबरी संदीप सगरे. मिस्टरांचं नाव डॉक्टर संदीप सुभाष सगरे. माझे सासरे डॉक्टर सुभाष भूपाल सगरे आणि सासूबाई मंगल सुभाष सगरे. मला 2 मुली आहेत. मोठी मुलगी ब्राह्मी आणि दुसरी मुलगी वीरा. मी 10वी नंतरचं शिक्षण 11वी-12वी विवेकानंद कॉलेजमधून घेतलं. 2004 ते 2009चा प्रवास म्हणजे माझं BMSची डिग्री, जी मी बेळगाव काहेरशी BMK कंकणवाडी आयुर्वेदिक कॉलेजमधून कंप्लीट केलं. त्याच्यानंतर लग्न झालं. लग्नानंतर 2 वर्षानंतर मी MDला ॲडमिशन घेतलं.
2015मध्ये आणि 2018मध्ये मी MD कंप्लीट केलं. या MDच्या माझ्या प्रवासात सगळ्यात जास्त मला साथ लाभली ते म्हणजे माझे माहेर सोळांकरे परिवार आणि माझं सासर सगळे परिवार आणि माझी मोठी मुलगी ह्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं मी MD कंप्लीट केले 2018ला आणि 2019ला काहेर श्री BM कंकणवाडीला असिस्टंट प्रोफेसर आणि कन्सल्टंट म्हणून जॉईन झाले. थँक्यू. माझं नाव आहे अजित धने. मी 2002ला 10वी झाल्यानंतरनं 1 वर्ष शहाजी कॉलेज इथे 1 वर्ष कॉलेज केलं. त्यानंतरनं 2003 ते 2005 ITI केला आणि ITIच्या बेसिसवर मी 2005 साली पुणे येथे फिलिप्स इलेक्ट्रॉनिक या कंपनीमध्ये लागलेलो होतो. 2013 साली फिलिप्स सोडून महावितरण येथे कंपनी कोल्हापूर येथे कार्यरत आहे. मला 2 ट्विन्स, एक मुलगा एक मुलगी आहे. त्यांचं नाव आहे, मुलग्याचं नाव आहे ऋतुराज आणि मुलगीचं नाव आहे अनन्या. ती आता 3 वर्ष कंप्लीट झाली, 4थ्या वर्षीला आहेत मुलं. आणि दॅट्स इट. माझं नाव स्वाती शरद पाटील. 10वी नंतर मी BCom कंप्लीट केलं कमला कॉलेजमधून. आता गोमटेश इलेक्ट्रिकल आमची स्वतःची फर्म आहे, त्यामध्ये अकाउंटंटचं काम करते. मला 2 मुले आहेत, एकीचं नाव शिल्पा आणि दुसरीचं नाव सरस्वती. माझं नाव धीरज मगदूम. सध्या मी शेतीच करतो आहे. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगी 10 वर्षाची आहे, मुलगा आत्ता 2 वर्षाचा आहे. मुलगीचं नाव आरोही आहे आणि मुलग्याचं नाव आरोहन आहे. गुड मॉर्निंग. माझं नाव तुषार भोरे. सध्या मी वन विभागात सर्व्हिस करतो आहे. सध्या सांगलीला पोस्टिंग आहे. 12,000 पगार आहे मला. 12,000 मला पगार आहे. अरे त्याला बोलू द्या. महागाई जास्त असल्यामुळे 5,000 घरात देतोय. 2,000 खोली भाडं जाते, 2,000 मेस दिलं आणि राहिलेलं पेट्रोलला खर्च करायला लागते. परिस्थिती वाईट आहे. अरे सरकारची कंप्लेंट तो इथं करतोय कदाचित. एकच लग्न झाले माझं आज. अपेक्षा किती आहे? किती लग्नाच्या अपेक्षा आहेत? एक मुलगी आहे मला, शिवन्या नाव आहे तिचं, 1.5 वर्षाची आहे. छान आहे. आणि एकच मुलगी बास आहे. शिवाजी महाराजांनी 7 केले, आता तरी 1 झाले. बघू अजून 6ची परमिशन आहे, अजून बघू काय होतं. अनिरुद्ध प्रकाश शिरगुप्पे, तुम्हाला माहीतच असेल. लग्नानंतर पण तेच ठेवलेलं आहे, अजून तर बदललेलं नाही. तर माझं माहेर सासर सगळं एक नाही आहे. माणगावची आहे बायको माझी, प्रज्ञा नाव आहे तिचं. आणि शिक्षण 10वी नंतर मी गोखले कॉलेजला कॉलेज केलं 12वीपर्यंत. कसं होतं कॉलेज सगळ्यांना माहीत आहे. त्यानंतर चांगले मित्र भेटले शुभांगी कैलाश, विश्वजित लंबे, रुपाली पाटील यांनी काहीतरी थोडंसं मार्गदर्शन केल्यानंतर मी MCA केलं. मी ते कसं बसा कंप्लीट केलं MCA आणि जॉब लागला सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये. त्यांनी कसं करतात, काम करतात ते मला माहिती आहे. मी कसं तर त्यातनं सर्वाईव्ह करत आत्तापर्यंत पोचलेलो आहे. 2 वर्ष मुंबईत होतो, 2 वर्ष पुण्यात होतो. उरलेले वर्ष मी केपटाऊनमध्ये होतो, साऊथ आफ्रिकेमध्ये जंगलामध्ये. काळ्या लोकांच्या बरोबर राहिलो थोड्या दिवस. झाडं मेजली, सगळे डुकरं पण मेजली, सगळं मेजलेलं आहे तिथं मी. आणि मी 2000 कधी आलो रिटर्न, लास्ट इयर ऑगस्टमध्ये मी रिटर्न आलेलो आहे तिथून. त्यानंतर मी वर्क फ्रॉम होम सुरू असल्यामुळे आता नागावमधूनच वर्क फ्रॉम होम सुरू आहे. आय डोंट नो म्हणजे कधी रिटर्न जावं लागेल काय माहीत नाही. कुठे पुणे असेल, मुंबई असेल की केपटाऊन असेल, एवढंच. दॅट्स इट फॉर मच. आलेल्या सगळ्यांना मी स्वागत करते. आणि माझं लग्नाच्या आधीचं नाव अनुपमा बाजीराव बिडकर, लग्नानंतरचं नाव अनुपमा अमित शिंत्रे. मी ज्युनियर इंदुमती गर्ल्स हायस्कूलवर केलं. सिनियर कॉलेज मी कमला कॉलेजला झालं. नंतर लग्नानंतर मी एंट्रन्स एक्झाम देऊन परत BCom झाल्यानंतर मी MA केलं. आणि आता काय करते? आता नाही, आता हाऊसवाईफ आहे. प्रणाम सगळ्यांना. मी रोहिणी आप्पासो पाटील. लग्नानंतर मी रोहिणी अतुल सोळंकरे झाले. मी माझं माहेर आणि सासर दोन्ही नागावतच आहे. त्यामुळे जीना यहाँ मरना यहाँ इसके सिवा जाना कहाँ. मला 2 मुली आहेत, सिद्धी आणि सान्वी. माझ्या मिस्टरांचं MITCत वर्कशॉप आहे स्वतःचा. त्यामुळे मी काय स्वतः काही काम करत नाही, घरीच असते. काम आवरल्यानंतर मस्तपैकी जेठालाल बघायचं काम करते.
थँक्यू. नमस्ते, मी सुप्रिया अमोल पाटील. मी 10वीनंतर कमला कॉलेजला BA कंप्लीट केलं. त्याच्यानंतर माझं लग्न झालं. मी आता निवांत आहे, हाऊसवाईफ आहे. मला एक मुलगा आहे 12 वर्षाचा, सार्थक पाटील. श्री अश्विनी अभिजित रांगोळे. मी FY BCom केलं. माझं लग्न झालं. मला एक मुलगा आहे आदित्य रांगोळे. थँक्यू. लक्ष्मण डंबे. लग्नानंतरचे नाव श्वेता योगेश तेलनाडे. मला एक मुलगा आहे. माझं अगोदरचं नाव दीपाली बाबाजी सावंत आणि लग्नानंतरचं दीपाली सागर चव्हाण. मी सध्या शिरोळमध्ये असते आणि माझी जॉईंट फॅमिली आहे. मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. आणि रोहिणी म्हटली तसं मी करते, 2-3 टाईम खाते आणि निवांत TV बघते. माझं लग्ना अगोदरचं नाव सविता शिवाजी सुतार. लग्नानंतर पल्लवी अनिल सुतार. माझे मिस्टर सेंटरिंग कॉन्ट्रॅक्टर आहेत. मी आता सध्या नूलमध्ये टेलरिंगचं शॉप टाकलेलं आहे. मला 2 मुलं आहेत, 1 मुलगा 1 मुलगी. मी मीनाक्षी समडोळे. बऱ्यापैकी मला ओळखतात असं वाटतं. मला लास्ट बेंचवर 5वी ते 10वी लास्ट बेंच मी सोडला नाही आहे. 12वी केली कमला कॉलेजमध्ये केली. इंट्रोडक्शन देण्यासारखं तसं काही खास नाही आहे लाईफमध्ये. लग्न झालं, लग्नानंतर ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. 2 मुलं आहेत मला. सध्या राजापूरवाडी गाव माझं सासर. ग्रामपंचायत सदस्य आहे मी तिथली. आणि थँक्यू. बस. आणि मला शाळेमधले जे स्कूल फ्रेंड माझे सगळे आहेत त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहायला मला आवडतं. माझं नाव नितीन चौगुले. अरे आजीच आमच्या नाव निघते एवढंच बास आहे आपल्याला. माझा ट्रान्सपोर्टिंगचा व्यवसाय आहे. कंपनीला एक गाडी आहे आपली. आणि शेतीत आवड असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची पालेभाज्यांचं माझं उत्पादन असते. धन्यवाद. बऱ्यापैकी सगळी मला ओळखतातच. मला काय नाव सांगायची गरजच नाही असं वाटतंय मला. तरी पण सांगतो, माझं नाव अखिल लंबे. मी 10वीनंतर 11वी 12वी विवेकानंद कॉलेजला केले BComमध्ये. विवेकानंद कॉलेज खूप गाजवलं. 11वी 12वी आमची तिथं ब्लॅकलिस्ट पण गाजवलं. ते तर गाजवलं आहे. हां, ब्लॅकलिस्टला आमची तिथं नावं पण आहेत. मी तुषार, दीपक असू दे. दीपक मार खाली घालतोय. आणि 11वी 12वी नंतर मी कसं बसं ग्रॅज्युएशन एक्सटर्नलच केलं. पण गावात जॉब करता राहिलो. त्यानंतर मी वारणा डेअरीला लागलो. आता वारणा डेअरी सोडून मी आता चॉईस ब्रोकिंगला पुण्यामध्ये आहे. म्हणजे शेअर मार्केटमध्ये आता मी जॉब सध्या करतो. विनोद लक्ष्मण माळी. मी 10वीनंतर 2007ला शहाजी कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशन केलं BAमधून. आणि माझा व्यवसाय माझा मशीन शॉप आहे, लेथ शॉप. आणि मी ऑन कॉल बेसिसवर ॲज अ प्रोग्रॅमर म्हणून काम करतो आहे HMC VMC. ओके. बाहुबली राजेंद्र पाटील. माझं गाव नागावचं आहे. मूळगाव माझं मांगूर. आम्ही नागावमध्ये बरीच वर्ष राहिला आहे, तेव्हा आता नागावचं आहे. मी 10वीनंतर कामच केलं. MIDCमध्ये मी आता 5 स्टार MIDC कागलमध्ये मी साऊंड कास्टिंगमध्ये मेकॅनिकल फील्डवरती काम करतो आहे. वेल सेट आहे आता. मला 2 मुलं आहेत. एक 10 वर्षाचा, एक 4 वर्षाचा आहे. थोरल्याचं नाव आहे शौर्य सर्वेश. धाकट्याचं नाव आहे शौर्य. थँक्यू. सर्वप्रथम मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो. कारण मी तुमच्या संगे 10वीला देखील नव्हतो. मी 9वीमध्ये शाळा सोडलेला विद्यार्थी. आणि एकत्र वर्ग केल्यानंतर जर तुम्ही पाहत असाल मला, तर फक्त मार खातानाच पाहिला असेल. अभ्यास न करणारा विद्यार्थी, विद्यार्थी. माझा जीवनप्रवास खूप वेगळा आहे. माझं म्हणजे मी शिक्षण सोडल्यानंतर मी शिक्षण लाईनला येईन हे काही नव्हतं. मी 7वीपासून MIDCमध्ये काम करत होतो. माझा अभ्यास न करण्याचं कारण फक्त बाहुबली पाटीलला माहीत आहे. माझी घरची परिस्थिती खूप वेगळी आहे. त्यानुसार मी धडपड करत आपलं MIDCत काम करतच मी आपलं शिक्षण पूर्ण केलं. 2003ला MIDCमध्ये मी हेल्पर म्हणून लागलो, म्हणजे झाडलोट करण्यासाठी लागलो. ज्या वेळेला मी झाडलोट करत होतो त्यावेळेला एखाद्या मशीनचा प्रॉब्लेम आला तर मी त्या सुपरवायझर मला बोलवायचे. आणि त्यावेळेला ते सुपरवायझर काय काम करतात, मेकॅनिकल काय काम करतात हे मी पाहत मी तिथं ट्रेन झालो. आणि कौशल्याच्या जीवावरती
मी तिथं 2005ला 20 मुलांना परमनंट केलं. आणि पूर्वीपासून माझा स्वभाव होता भांडखोर आणि मारणारा, मला अन्याय सहन होत नाही. आणि मी 20 मुलांना परमनंट केलं आणि त्यावेळेला मॅनेजरला मारलं आणि मी माझा जॉब सोडला. आणि त्यावेळेला जॉब सोडत असताना मी सुरुवातीला कामाला लागलेलं त्यावेळेला हेल्पर म्हणून लागलो, पण ज्यावेळेला मी जॉब सोडला त्यावेळेला इन्चार्ज म्हणून सोडला. त्यानंतर परत मी मनामध्ये असा ध्येय केलं की बाबा आपण आता MIDCमध्ये काम नाही करायचं. मग मी 100 रुपये पर डे रिक्षा दुसऱ्याची काढायला चालू केली, हौदा रिक्षा. ती रिक्षा काढत मी स्वतःची रिक्षा तयार केली. स्वतःची रिक्षा करत मी स्क्रॅपचा बिझनेस चालू केला. स्क्रॅपचा बिझनेस करत म्हणजे सुरुवातच म्हणजे 3रीपासून मी मार्शल आर्टचा खेळाडू आहे. खेळाची आवड आहे. कलेशी प्रामाणिकपणे राहिल्यामुळं मला एक संधी मिळत गेली. आणि 2007ला मी जिल्हा परिषदकडून महिला व बालकल्याणच्या टेंडर भरल्यानंतर आम्हाला मुलींना सर्व शिक्षण अभियानातून कराटे हे प्रशिक्षण देण्यासाठी मला वर्ग मिळाले. आणि त्यावेळेला मी दत्तवाड, दानवाड, शिरोळ तालुक्यातली 10 गावं मला अंडर मिळाली. आणि त्यावेळेला मी जवळजवळ 700 मुलींना संरक्षणाचे धडे दिले. त्यानंतर मी स्वतः प्रयत्न केला आणि परत आपण टेंडर दुसरं काढलं 2007ला सर्व शिक्षण अभियानाचं. त्यावेळेला जिल्हा परिषदमधून टेंडर काढल्यानंतर नागाव हे गाव त्यामध्ये नव्हतं. त्यामध्ये बळजबरी करून अध्यक्षांना भेटून वगैरे नागाव हे गाव पण त्यामध्ये ॲड करायला लावलं. आणि आपल्या नागाव हायस्कूल व कन्याशाळेच्या मुलींना जवळजवळ 350 मुली होत्या माझ्याकडं ट्रेनिंगसाठी 2007ला. मग तिथून हे माझ्या शिक्षण क्षेत्राला परत वेगळं गुण मिळालं की मी कलेशी प्रामाणिक राहिलेल्याचं मला फळ मिळालं. आणि 2009ला मी छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन पेठवडगाव इथं ॲट द कोच म्हणून सुरुवात केली. 1500 रुपयाच्या पेमेंटवरती. तिथे त्या शाळेमध्ये कांदा बटाटा जरी लागला तर मी माझ्या रिक्षाने भाड्याने न्यायचं आणि तिथं ट्रेनिंग देणार, तिथं कोचिंग करायचं आणि भाडं पण आणि कोचिंग पण दोन्ही करत मी तिथं म्हणजे तिथं होल अँड सोल म्हणजे माझ्याशिवाय त्या शाळेमध्ये काय चालेना किंवा तिथं बऱ्याच गोष्टीला हँडल करणं धाडशी वृत्ती असल्यामुळे अडचणी आल्या किंवा कोणताही प्रॉब्लेम आला तर तो हँडल करत परत कोरोना हा आला. कोरोनाच्या काळात मी जॉब सोडला. त्यावेळेला परत आली, दुसऱ्यांच्यावरती दया करायची वेळ आली. आणि आमच्या संस्थापकांशी माझं भांडण झालं की मावशा होत्या आमच्याकडं, शिपाई होते आणि मी जुना होतो, मला पेमेंट चांगलं होतं. पण मी सगळ्यांच्यासाठी भांडायला गेलो. त्यावेळेला म्हणले मी सगळ्यांना पेमेंट देऊ शकत नाही तर आम्ही तुमची नोकरी करू शकत नाही. परत आणि नोकरी सोडली, म्हणजे सोडायचा काळ झाला. आणि 2020ला एक शाळा चालवायला घेतली, म्हणजे एक कोचपासून व्यवस्थापकापर्यंत गेलो. आणि आता तुर्तमध्ये स्वतःचं संस्थापक म्हणून आता काम करतो आहे, म्हणजे स्वतःचं स्कूल चालू करतो आहे. आता पुढच्या वर्षी आपलं स्कूल चालू होतं निवासी. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य आहे मी तुमच्यापासून 9वीत शाळा सोडलेला विद्यार्थी. BA मी एक्स्ट्रा केलं, म्हणजे ते कॉलेज पण माझंच होतं. फक्त खेळाच्या जीवावरती त्या कॉलेजनं मला घेतलं. तुर्मे इथं वारके सरांचं ते कॉलेज होतं. माझा खेळ चांगला होता, त्यांनी पाहिला. त्यांनी म्हटलं की आमच्या कॉलेजकडनं तुम्ही खेळा, तुमचं आम्ही BAची डिग्री कंप्लीट करतो. म्हणजे एक्स्टर्नली ते BA ते पण मला माहीत नव्हतं की 9वी शाळा सोडलेला तर आपण BA करू शकतो. म्हणजे त्यानंतर हे सगळ्या गोष्टी झाल्या. माझं लग्न 2013ला झालं, 11/7/2013ला. हेरवाड माझी सासरवाडी, आजोळ देखील तेच आहे. लव्ह मॅरेज नाही, अरेंज आहे. मला 2 मुली आहेत. एकटीचं नाव ईश्वरी, दुसरीचं नाव शक्ती. इतकंच आहे. आणि बरंच काही सांगायचं आहे. सांगण्याचा हेतू फक्त इतकाच की प्रसंग येत गेले, प्रसंगांना टक्कर देत गेलो. धरलेली गोष्ट टॉपला जाऊन परत सोडून परत सुरुवातीपासून तयार होणं, जे लागतं, जे शाळेत आपल्याला शिकवलं होतं की बाबा प्रामाणिकपणा, जिद्द, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या अनुभवाला मिळाल्या. थँक्यू. चंद्रकांत चव्हाण. मी 10वीनंतर ITI केला. ITI केल्यानंतर 2005ला मी पुण्याला सर्व्हिस लागलो. 1 वर्ष पुण्यात सर्व्हिस केली मी. घरच्या अडचणीमुळे परत नागावमध्ये आलो. त्यानंतर आता शिर्ले MIDC मी जॉब करतो आहे. आणि नागावमध्ये माझं त्रिमूर्ती सेंद्रिय सेवा केंद्र म्हणून आहे, तिथं माझं दुकान आहे. आणि मला 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी. मुलगी आता 9वीला आहे समीक्षा आणि मुलगा 7वीला आहे श्लोक. माझं नाव सुशांत पात्रे. शिक्षणासंग काय माझं जास्त जमलं नाही,
त्यामुळे 12वीपर्यंत मी शिक्षण केले. कारण बायको मला BCom मिळाली, इंग्लिश केल्या, कोल्हापूरची आहे ती. त्यामुळे शिक्षणाची मला काय अडचण आलेली नाही अजून तरी. 12वीपर्यंत माझे शिक्षण झालं आहे. 12वीतच मी BCom केलं, 3 वर्ष 12वीत झालं, BCom झाल्यावर पूर्णच केलं ते. परत सध्या मी आता माझं किराणा मालाचं दुकान आहे आणि फरसाणाची एजन्सी आहे आमची. 10 गावाला आम्ही माल घालतो. मला 2 मुली आहेत, एकीचं नाव ओवी आहे, एकीचं नाव सोराली आहे. ठीक आहे, नमस्कार. माझं नाव अभिजित शिवाजी चौगुले. माझं लग्न झाले, मी शेती करतोय, दुसरं काय नाही. शिक्षण झाले 12वीपर्यंत केलेलं आहे. हा काय ते ते काय आता तुम्हाला माहिती आहे ना. 11वी सायन्समध्ये केले. असंच पोरांनी सांगा ईर्षेत, म्हणजे असे हे ना नाही ईर्षेत, पण ते करतोय ना, मी का नाही केलं. खरं बघितलं सायन्स म्हणजे काय आहे ते 1 वर्ष अनुभव घेतला आणि परत आर्ट्समध्ये आलो. म्हणजे कसं आहे ॲक्च्युली आपल्याला बी समजायला पाहिजे ना बाबा, ती पोरं हुशार म्हणजे सायन्समध्ये असतात, ती हुशार का असतात, पण त्यांना हुशार का म्हणायचं हे कळलं मला. म्हणून मी खाली आलो. परत लगेच आपले गेअर चेंज केला. आपण चढाव जायचं नाही आहे. म्हणजे सध्या कसं आहे, माझं लग्न 2011ला झालं आहे. लग्न झालं, मला 3 मुलं आहे. मुलं म्हणजे 1 मुलगी आहे पहिली आणि 2 जुळी मुलं आहेत, 1 मुलगा मुलगी आहेत. आणि सध्या मी शेतीवीत माझे जनावरं म्हणजे जाता व्यवसाय आहे. म्हणजे आता शिक्षणाचं सुशांतसारखंच आमचं बी आहे. काय जमलं नाही जास्त तरी पण ठीक आहे, आपण चालवून घेतलेला आहे. आणि बऱ्यापैकी माझा उद्योग म्हणजे दुधाचा उद्योग वगैरे चालू आहे आणि शेती चालू आहे. ठीक आहे. कृष्णा जेवण कांबळे. 10वी नंतर मी 12वी केली कॉमर्समधून स्वामी विवेकानंद कॉलेजला. त्यानंतर ॲग्रिकल्चर डिप्लोमा केला. त्यानंतर थोडे वर्ष कुरिअरला काम केलं आणि सध्या मी त्या ट्रेडिंग सेल सर्व्हिसेसमध्ये लेबर कॉन्ट्रॅक्ट म्हणून काम करत आहे, सुपरवायझर म्हणून. मला 2 मुली आहेत, एक वेदिका आणि दुसरी केतकी. थँक्यू. रोहित लंबे. मी 10वी नंतर शहाजी कॉलेजला ॲडमिशन घेतलं BComला. 2010 साली माझं लग्न झालं, लव्ह मॅरेज. आणि आता सध्या मी महिंद्रा शोरूम जे आपल्या नागाव फाट्याला आहे, 4 व्हीलरची कंपनी, तिथं ॲज अ सेल्स मॅनेजर मी वर्किंग करतो. थँक्यू. माहिती आहे सगळ्यांना. मला एक मुलगा आहे, त्याचं नाव पुष्कर आहे, तो आता 10 वर्षाचा आहे. थँक्यू. नमस्कार, माझं नाव संदीप पवार. मी सध्या ट्रान्सपोर्टचा धंदा आहे. काय आता तुम्हाला पहिल्यापासून माहितीच आहे, आपल्याला बैलगाडीचा छंद आहे. रेसची 3 बैलं आहेत. नमस्कार, मी अतुल सुतार. 10वी नंतर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 11वी 12वी सायन्स मी SM लेवा कॉलेजला केली कोल्हापूरमध्ये. घरची परिस्थिती आणि लवकरात लवकर सेटल व्हावं म्हणून मी ETLला ॲडमिशन घेतले पेंटिंगसाठी. जवळजवळ 19व्या वर्षी मी फायनल पब्लिक स्कूल कोल्हापूर या ठिकाणी जॉबला होतो. तिथंच मी टोटली बघा 6 महिने फक्त काम केलं. त्यानंतर आदर्श विद्यानिकेतन मिंचे सैनिक शाळा या ठिकाणी टोटली 6 ते 7 वर्ष काम केलं. ॲप्रोलचा प्रॉब्लेम झाल्यामुळे मी तिथनं रिझाईन केलं. त्यानंतर 6 महिने फक्त मी शिवाजी विद्यानिकेतनला काम केलं निलेश बरोबर. याच दरम्यान 6 महिन्यामध्ये मी टोटली 20 ते 22 लाखाची इन्व्हेस्ट करून फ्लेक्स मशीन असू दे किंवा डॉकी कलर मशीन असू दे 4 कलरची, याची जमाजमा करून पेटवडगावमध्ये शॉप चालू केलं. आणि 7 वर्ष झालं मी हे काम करतो आहे ॲडव्हर्टायझिंगचं. टोटली हा माझा बिझनेस आहे टोटली. नाही तिकडं नव्हतं मी. माझी मिसेस MA BEd आहे, इंग्लिश आहे तिचं सब्जेक्ट. ती आयडियल इंग्लिश स्कूलला सर्व्हिसला आहे. मुलगी मोठी 7 वर्षाची आहे, मुलगा 4 वर्षाचा आहे. माझ्या मते 10वी झाल्यानंतर विवेकानंद कॉलेजला होतो. त्याच्यामध्ये म्हणजे त्याला कन्फर्म नाही आहे. नाही, विवेकानंदलाच होतो. ते तुला घेतलेलं रे. 12वीपर्यंत विवेकानंद कॉलेजला केले. तिथनं पुढं म्हणजे मला काय, मी पुढं शिकलोच नाही. पण माझे मिसेस जास्त शिकलेले आहे. माझं शिक्षण कमी पडलं म्हणून मला जी मिसेस माझे ते आता DEd झालेले आहे.
नागाव हायस्कूलला म्हणजे ते आता सध्या टीचर आहे. आणि मला छानशी एक मुलगी आहे, तिचं सुहानी नाव आहे. आम्ही घरात परिमळ एवढंच, बाकी काय नाही. तेवढाच एक छोटासा परिवार आमचा. माहेरची अर्चना पाटील हॅलो. आणि सासरची अर्चना विशाल पाटील. मी 10वी नंतर शहाजी कॉलेज केलं. शीतलला तर ओळखत असेल, आज तर आलेला नाही आहे तो. आणि शीतल आणि मी एकाच कॉलेजमध्ये होतो. त्याच्यानंतर लग्न झालं, परत मी नागपूरला होते. नंतर नागपूरवरून सुरतला गेले. आता मी सध्या दक्षिण आफ्रिकेला आहे, जसं हा बोलला. कारण मी चांगल्या ठिकाणी आहे. नाही, जंगलात तर नाही आहे सोड. लेगोस सिटीमध्ये आहे. आणि मला 2 मुले आहेत. मोठा मुलगा सुयश, लहान मुलगा निहार. थँक्यू. मला 2 मुली, 1 मुलगा आहे. तर माझे आर्यमोती सर्व्हिसला आहे. सध्या मी घरात. माझं नाव प्रवीण प्रकाश कांबळे, नागावचाच मी, आणि नागावात सध्या राहतो आहे. 10वीपर्यंत असं विशेष काय आमचं कर्तृत्व नव्हतं. फक्त माझ्या मते सामान्य स्पर्धा हीच एक स्रोत होती. सामान्य स्पर्धेमुळेच आम्ही चर्चेत असायचो, मी विव्या, अनिकेत परेड वगैरे. आणि ही सामान्य स्पर्धा मला आयुष्यात पुढे घेऊन गेली. आयुष्यात कॉम्पिटेटिव्ह एक्झामची सवय लागत गेली. आणि मी माझे वडील 2005 साली वारले. त्यानंतर मग जे मला MPSC करायची होती ती मोठ्या प्रमाणात करता आलं नाही. मात्र स्पर्धा परीक्षा देत गेलो. 2000 मी 11 साली वयाच्या 25 वर्षी RTO लागलो. आणि तिथून सध्या मी आता विक्री निरीक्षक म्हणजे GST डिपार्टमेंटला क्लास 2 आहे. माझ्या 11 सरकारी नोकऱ्या झाल्या. फटाळे मला लागले की सरकारी नोकऱ्या करत गेलो आणि चांगलं सक्सेस मिळत गेलं. मात्र मला जे तारलं ते माझ्या सामान्य स्पर्धेने तारलं. विवेकानंद कॉलेजमध्ये मी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. सलग तिथंही बघा मी 29 राज्यस्तरीय सामान्य स्पर्धा जिंकल्या. आणि आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर आहे मी. आता तुम्ही सगळे मित्र बघून भारून गेलो, कारण सगळेच बहुतेक आउट ऑफ कंट्री 4-5 तर दिसले मला सध्याच्या घडीला. आणि पुढं तसं आमच्या त्या आयुष्यात प्रगती म्हणजे स्त्रोत येऊन दे आणि आम्ही प्रगती करू. मला एक मुलगा आहे, मुलग्याचं नाव कनिष्क आहे. आणि एक मुलगी आहे, तिचं नाव मैत्री आहे. बस थोडं थँक्स. माझं नाव रॉबिन्सन लंबे. मी 10वी नंतर विवेकानंद कॉलेजला ग्रॅज्युएशनसाठी होतो. FYपर्यंत मी विवेकानंद कॉलेजला कॉमर्सला होतो. त्यानंतर माझे सगळे मित्र नापास झाले म्हणून मला कॉलेज बदलावं लागलं. कारण सगळेच म्हणले आम्ही इंग्लिश मिडियम जाणार. मी म्हटलं माझा काय ते प्रांत नाही आहे बाबांनो, तुम्ही जावा. ते सगळेच मूव झाले आणि FYला सगळेच शहाजी फेल झाले. त्यामुळं एकट्याला इतका लांबचा प्रवास जमणार नाही म्हणून मी शहाजी कॉलेजला ॲडमिशन घेतलं. माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी शुर्ले MIDCमध्ये ॲक्च्युली मी 10वी झाल्यानंतर 10वीची आपली एक्झाम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी MIDCमध्ये जॉबला लागलो. कारण माझ्या घरची परिस्थिती चांगली नसल्यामुळे मला जॉब करावा लागत होता. त्यामुळे मी MIDCमध्ये फाउंड्रीमध्ये भट्टीवरचे काम करत होतो. त्यानंतर भट्टीची कामं करत असताना मला ऑइलच्या कंपनीत एका मी डीलरकडे सर्व्हिसला लागलो. तिथे मला 300 रुपये पगार होता महिन्याला. महिना 300 रुपये पगारावरती मी नोकरीत सुरुवात केली माझ्या आयुष्याची. आणि 300 रुपयेमध्ये त्यावेळेला 150 रुपयाला आपला बसचा पास येत होता. त्यानंतर मी असाच एक माझा एक मित्र होता. त्यानं मला सांगितलं की तू ग्रॅज्युएशन करतो आहेस तर बँकेत एक ऑपॉर्च्युनिटी आहे आणि तू ट्राय करतोस का बघ. मग त्यावेळी माझ्याकडे बाईक पण नव्हती, कारण त्यावेळेला बाईक मॅन्डेटरी होती त्यांच्याकडे. तर त्याला मी सांगितलं की बाबा माझ्याकडे बाईक नाही आहे आणि बाईक नसल्यामुळं मला प्रॉब्लेम येऊ शकतो. तर तो म्हणाला काही प्रॉब्लेम नाही आहे, तू फक्त बाईक आहे म्हणून सांग खोटं आणि तू जॉबला जॉईन कर, मग आपण बघूया. मग मी फर्स्ट इंटरव्ह्यू HDFC बँकेमध्ये दिला. HDFC बँकेमध्ये मला स्मॉल तिकीट पर्सनल लोनसाठी मी जॉईन केलं मी तिथं लागल्यानंतर मला थोडे दिवस तिथं मी 1 वर्षभर काम केलं HDFCला. तिथून मी HDFC सोडली आणि ICICI बँकेला गेलो. ICICI बँकेत मी 1.5 वर्ष काम केलं. त्यानंतर मी डॉज बँकेला गेलो. डॉज बँकेत पण 1 वर्ष काम केलं. त्यानंतर मी SBIला गेलो. SBIला मी रिकव्हरी ऑफिसर होतो. त्यानंतर त्या सगळ्या बँका केल्या. त्यानंतर
रत्नाकर बँकेची ऑफर आली. त्या ऑफरला मी एक्झाम ॲक्च्युली मी आणि प्रमोद मगदुमनी एक्झाम दिली होती देना बँकेची. पण त्यानंतर मला RBL बँकेचा जॉब आला आणि 2010 साली मी RBL बँकेला लागलो. आज 12.5 वर्ष झाली मला RBL बँकेला. आता तिथे मी सर्व्हिस डिलिव्हरी मॅनेजर म्हणून काम करतो आहे. माझी मिसेस ती LLB झालेली आहे. तिचं गाव एकसंबा. मला 2 मुलं आहेत, एक मुलगी एक मुलगा. मुलगी 5 वर्षाची आहे, तिचं नाव सह्याद्री आहे आणि मुलगा 3 वर्षाचा आहे, त्याचं नाव स्वयं आहे. थँक्यू. तो काय शाळेला नंबर गेला शेवटी. आत्ता सध्या मी MIDC सर्व्हिसला आहे, सुपरवायझर म्हणून आहे. लॉन्ड्री आणि मशीन शॉप मेंटेनन्स दोन्ही पण बघतो आणि मला 2 मुलं आहेत. नाव सांग की. नल्लवडे. ज्याप्रमाणे विश्वनाथ आपले विश्वजित लंबे यांनी मोजा वडगावमधली 4 कार्टी होती असं ज्या पद्धतीने त्यानं सांगितलं, त्याला माहिती नसेल मोजा वडगावची ब डिव्हिजनमध्ये टोटल 5 कार्टी होती म्हणण्यात काय अर्थ नाही. असं काही विषय नाही तो. त्यातलं एक कार्ट या ठिकाणी उपस्थित आहे ज्या वेळेला. आणि मी काय वायरिंगचा व्यवसाय करतो, होम वायरिंग प्लस आपलं इंडस्ट्रीला पण वायरिंग करतो. फॅमिली आपली व्यवस्थित आहे, आईवडील पण आहेत. हां, मुलगा लहान आहे, 5 वर्षाचा आहे, शौर्य त्याचं नाव. थँक्यू. नमस्ते, मलिक मुलानी. माझा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. माझा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे आणि हां, सगळ्यात म्हणजे सांगायचं की माझ्या पोटात दुखायला लागलं. माझं शिक्षण महावीर कॉलेजमध्ये मी 12वी केली. त्यानंतर ॲग्रिकल्चर डिप्लोमा पेठ वडगाव इथे केला. त्यानंतर मी स्वतः ट्रान्सपोर्ट व्यवसाय काढलेला आहे. 7 एजन्सी माझ्याकडे आहेत आणि माझी छोटीशी एक दाल मिल पण आहे. माझा दिवाळीत आपला स्वतःचा एक ब्रँड तयार होतो आहे. डाळीचा ब्रँड तयार होतो. हा कॅम्प्युटर हार्डवेअर नेटवर्किंग पण झालेलं आहे. माझं नाव काय तुम्हाला माहिती नसणार आहे, त्यामुळे मी सांगतो. माझं नाव उत्तम वसंत बोरचाडे आणि गावामध्ये मला सगळीजण सरपंच म्हणून ओळखतात, परंतु मी काही सरपंच नाही आहे. काही जण ग्रामसेवक पण म्हणून ओळखतात, पण मी ग्रामसेवक आता होणार आहे पुढं. आता सध्या मी ग्रामपंचायत नागावमध्ये क्लार्क ह्या पदावर मी आता काम करत आहे. 10वी नंतर मी 11वी 12वीला कॉमर्सला घेतलं. इंग्लिशचा आणि आमचं काय लय पटलं नसल्यामुळं 5 वर्ष प्रयत्न करून पण इंग्लिश काय सुटला नाही. मग ॲग्रिकल्चर डिप्लोमाला घेतलं. ॲग्रिकल्चर डिप्लोमा केला, BSc ॲग्री केली. त्यानंतरनं आपलं ग्रामसेवक तलाठी वगैरे परीक्षा दिल्या, पण ते काय बऱ्यापैकी मार्क पडले, हे झालं नाही. आता होणार आहे होणार आहे आता एक 4-5 वर्षात मी परत ग्रामसेवकचं आमचे हे आहेत. आता मी गेल्या वर्षी वडील वारलेत, अजून तरी काय लग्न झालेलं नाही, त्यामुळं मुलांचा काय विषयच नाही. नावं सांगायचा काय विषय नाही. नाही, मला तिथं मागं म्हणायला लागली तुला स्थळ काढू काय. नाही, माझं पण लग्न झालं आहे. माझ्या मिसेसचं BSc झाले आणि मला एक 7 वर्षाचा मुलगा आहे. त्याचं नाव आशिष आहे. नाव मधुरा सर्जेराव बिडकर. सासरचे नाव मधुरा दयानंद महाजन. मला एक मुलगी आहे, मी इचलकरंजीत आहे. शुभांगी दिनकर सावंत. सासरचं नाव शुभांगी सचिन शिंदे. माझे मिस्टर मिलिटरीत होते, मग आता ते रिटायर्ड आहेत. आम्ही आता आमचं म्हणजे व्यवसाय कल्याणी हार्डवेअर म्हणून आहे. मी त्यांच्यासोबत दुकानामध्ये व्यवसाय करत असते. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगीचं नाव संस्कृती आहे, मुलग्याचं नाव सारांश आहे. माझं नाव विश्वजित विजय लंबे. 10वी नंतर मी 11वी 12वी SMLA केली सायन्समध्ये. नंतर BSc मॅथमॅटिक्स विवेकानंद कॉलेज
त्यातून कराडला MCA केलं गव्हर्मेंट कॉलेजला. तिथून पुण्याला 1 वर्ष जॉब केला. तिथून मुंबईला जॉबला गेलो. 8 वर्ष एकाच कंपनीत काम केलं. मल्टिपल अचिव्हमेंट्स आहेत. तुम्ही जर ॲक्सिस बँकेचं UPI हे करत असाल तर सॉफ्टवेअर डेव्हलप करायला माझा त्यात मोलाचा वाटा आहे. होय. तिथून पुढं मग नंतर मी वेगवेगळ्या ॲप्लिकेशन्सवर सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन्सवर काम केलं. सगळ्या चांगल्या अचिव्हमेंट आहेत. तिथून पुढं आता सध्या मी HDFC बँकेमध्ये सिनियर मॅनेजर आहे. IT मध्ये. नाही तुम्ही लोन काढाय माझ्याकडे इच्छिला येऊ नका. ठीक आहे. आणि काय अरे मी तिथे बसून लेव गोष्टी सुचवलेल्या विसरलो. अरे लग्न झालं का नाही ते सांग ना. अरे हां महत्त्वाचं सांगायला शाळेमध्ये भरपूर वाट बघितली की कोणतरी विचारल आणि माझं कधी धाडस झालं नाही की कुणाला तरी जाऊन विचारावं. हां भाव दिला पण भाऊ म्हणून भाव दिला. त्यामुळे वाट बघितली म्हणून ठरवलं की आता जी कोण पहिला विचारेल तेच फायनल करू. तिथून मग कुठे कॉलेज वगैरेमध्ये नाही पण बाय चान्स आमचे रिलेटिव्हमध्येच तिने प्रपोज केलं. होय म्हटलं फायनल झालं लग्न झालं. हां तर पल्लवी नावाची ती B फार्मसी झालेलं आहे. IT मध्ये जॉबला आहे ती पण मुंबईला. काय होय कादेला पण लय पिटलेला आहे आणि लॉकडाऊनमध्ये डाएटसाठी तर लय पिटलेला आहे. बायकोनं पण फोन लावलेला आहे. अरे हां तिनं मला 2 वर्षापूर्वी सजेस्ट केलेलं. हां काय सांगतो की तुला आधी सांगतो. अरे हां पाणीपुरी 10वीमध्ये का नागाव स्कूलमध्ये मी नव्हतो. राष्ट्रसेवा शिरोली हायस्कूलमध्ये मी 10वी केली. 12वी 11वी 12वी मी CA स्कूलला केली. माझा व्यवसाय पडद्यामागचा मी हिरो कॅमेराचा. तर पुढे मी कधी काढलोच नाही. पहिल्यांदा मी स्टेजवर आलो आहे. माझं लग्न झालं ते 2013ला. एक मुलगा आहे अर्णव त्याचं नाव. तो आता 6 वर्षाचा आहे. काय जॉब केला लग्नानंतर 10वी नंतर जॉब केला. इंटेरियर डिझायनिंग केले. थोडे दिवस पुण्याला होते. आता काय नाही. माझं नाव अमोल बजरंग कांबळे. 10वीपासून आत्तापर्यंत काय तुमच्यासोबतच आहे आणि इथून पुढे पण तुमच्यासोबतच राहणार. मी सर्व्हिसला वडिलांच्या ठिकाणी लागलो. आता गारगोडी येथे आहे. एक 15 दिवसापूर्वी मला निरोप मिळाला की MSCB वडिलांच्याच ठिकाणी. आता गारगोडी आता येणार. आणि गुड न्यूज सांगायचं म्हणजे मागच्याच आठवड्यात मला मुलगा झाला. वा वा अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. जाऊया की बुधरगड जाऊया. पहिली मुलगी आहे 4 वर्षाची. आणि काय बोलायचं. ओके. सर्वप्रथम विश्वजित लंबे यांचं मी आभार व्यक्त करतो. विश्वजित लंबे ओ विश्वजित तुमचा आभार व्यक्त करतोय. तुम्ही इनिशिएटिव्ह घेतल्यामुळं हा कार्यक्रम म्हणजे कोणाच्या डोक्यात पण नसताना हा आपला कार्यक्रम चांगल्या प्रमाणे जमून आला. आणि मास्टर माइंड अनिरुद्ध शिरगुप्पे काही जरी बोलला नाही तरी कार्यक्रमाचा मास्टर माइंड हा अनिरुद्ध शिरगुप्पेच आहे. आणि तुम्ही सगळेजण आल्याबद्दल सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. 10वी झाल्यानंतर 11वी 12वी विवेकानंद कॉलेजला B ग्रुप घेऊन सायन्स केलं. त्यानंतर फार्मसीला ॲडमिशन केलं BVCPKला. आणि फार्मसी झाल्यानंतर 12 वर्ष मी मार्केटिंगमध्ये आहे लुपिनला. एकाच कंपनीत आहे. कंपन्या काही चेंज केल्या नाहीत. कारण की स्टॅबिलिटीला मला वाटलं की स्टॅबिलिटीला जास्त महत्त्व देणं आणि घरच्यांच्याकडं लक्ष देणं जास्त महत्त्वाचं वाटलं मला. त्यामुळे मी जास्त चेंजेस केले नाहीत.
आणि त्यानंतर मग काय चालू आहे आपल्या नेहमीच्या ॲक्टिव्हिटी चालू आहेत. क्रिकेट, जॉब अँड फॅमिली, याच्या पलीकडे आपलं काय सर्कल नाही आहे. आणि स्विमिंग याच्या पलीकडे आपण काय सर्कल आपण वाढवलेलं नाही. आणि परत एकदा सगळ्यांचा आभार आहे, तुम्ही ही ऑपॉर्च्युनिटी सगळ्यांना दिला. आपण आता ह्यानंतर हे कंटिन्यू ठेवू आणि ह्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करू. आम्ही आहेच ग्रुपमध्ये. नमस्कार. पहिलं सर्वांना मित्र मैत्रिणींना स्वामीकडनं नमस्कार. अक्षता मिळाल्या काय. सर्वात महत्त्वाचं, मी 10वी नंतर शास्त्रोक्त वेदोक्त पूजापाठ करायला शिकलो. त्याच्यानंतर 3 वर्षानंतर कॉलेज, पार्ट टाईम जॉब, राहिलेल्या वेळेत पोलीस मित्र, पोलीस बंदोबस्त, इतर आवड गाण्यांची, मिमिक्री, परत नंतर लग्न, त्याच्यानंतर मुलं बाळं, सगळं हे संसारामध्ये एक नंबर. 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी आहे. 5 वर्षाचा एक आहे आणि 3 वर्षाची मुलगी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मोलाचं साथ म्हणजे माझे सर्व मित्र आहेत, मित्रमैत्रिणी. गरिबीतनं वर येऊपर्यंत सगळ्यांनी साथ दिल्या, तर त्यांना विसरलो नाही. मी माझ्या व्यापात असल्यामुळे कधी त्यांना विसरलो नाही. ओके, थँक्यू. थँक्यू. खूप आनंद झालाय. खूप मला 20 वर्षानंतर आपण सगळी एकमेकांना बघतोय. मी सध्या कोडलीमध्ये राहते. प्रायव्हेट टीचर म्हणून मी काम करते इंग्लिश मीडियममध्ये. माझे मिस्टर फोटोग्राफर आहेत, ते बाहेर असतात शूटिंगसाठी. आता पण खाली वाट वगैरे थांबले, त्यामुळे 10 मिनिटं वेट काढून इथे आले तुम्हाला सगळ्यांना भेटायला.